गावात कसं अरे यार वापेचा चटका बसताना कसं पाव जरा असा पाव- फ्रेश दिसतो. हो आम्ही स्वतः बनवतो पाव इथे. बेकरी आमची स्वतःची कुठे आहे ती? मागे. एक नंबर विषय. आपल्या नाशिकला पण आपण पावचा धंदा चालू करून घेऊ. आपणच वडे विकू, आपणच पाव विकू. सगळे लोक व्यवसाय करतात, पण कुटुंबात मिळून जो व्यवसाय करण्याची मजा आहे त्याचा आनंद वेगळाच येतो. चला कशातच नाही तो विषय. ते एक लोकेशन आहे, तिथून त्यांनी सुरू केलं होतं पूर्ण परिवाराने सोबत येऊन हा वडापावचा बिझनेस. आणि फक्त 6 वर्षानंतर डायरेक्ट एवढा मोठा कारभार सुरू झालाय. तुम्हाला जर क्युरिओसिटी असेल की नेमकं हा लोकेशन काय आहे कर्जत मधला, ते एक्झॅक्ट मागे तुम्हाला त्याचं नाव दिसणार आहे. हडप वडापावला आपण आज आलेलो आहोत मित्रांनो. आणि हे लोकेशन असं दिसतंय आज, पण हे आज दिसतंय याचं भूतकाळ काय होतं हे तुम्हाला दाखवतो. एक्झॅक्ट समोर जर तुम्ही बघाल तर तिथे एक लोकेशन आहे, तिथून त्यांनी सुरू केलं होतं पूर्ण परिवाराने सोबत येऊन हा वडापावचा बिझनेस. आणि फक्त 6 वर्षानंतर डायरेक्ट एवढा मोठा कारभार सुरू झालाय. कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचे लोक वडापाव बोललं की थांबत नसताय आणि वडापावला मनापासून नुसता खात आहेत. सो चला तर आज जाऊया, वडापाव टेस्ट करूया. कसं अरे यार वापेचा चटका बसताना कसं कर्जत नेऱ्याचा जो रस्ता आहे मित्रांनो, त्या लोकेशनवर ऍड्रेस आहे. रिक्षावाले भाऊ पण आले. काय घेऊन आले भाऊ? कुठे घेऊन आले ना का लोकांना बसता. चला त्यांची मेकिंग बघूया, कारण की वडापाव बोललं की त्याची मेकिंग गरमागरमची वडापाव बनवताय. इकडे दोघं हातात इकडे वेगळी डिस्ट्रीब्युशन करताय. ते वडापावाची प्लेट आहे, मस्त की पाव रिच चटणी. मित्रांनो या ठिकाणी मस्त की बटाट्याची चटणी आहे, तुम्ही बघू शकता. भाजी म्हणतात काही लोक चटणी म्हणतात. ते मस्त की बेसन मध्ये मिक्स होता हा विषय. आणि इकडे चाललाय गरम तेलाच्या ह्याच्यात. दादा तुमचं नाव काय? अनिल आडप. आणि ही तुमची फॅमिली आहे की काय? फॅमिली मुले आहेत. किती वर्षापासून आहे इथे? 10 वर्ष. इथं 4 वर्ष आली. 4 वर्ष झाले. इथं 6 वर्ष. त्या कुठे? टपरी- पुढे टपरी आहे तिथं. अच्छा, तिकडे जुनं दुकान होतं का हा, टपरीवर? हा. काय प्रवास कसा आहे नेमका आपला इथला? म्हणजे तुम्ही म्हणताय 4 वर्ष अगोदर झाले, अगोदर टपरी होती, काय जर्नी आहे एक्झॅक्ट? ते दुकान भाडे नव्हतं ना, हा मी आपली स्वतः बनवलं. अच्छा. मित्रांनो मी ते जेव्हापासून आले नुसती गर्दी आहे. लोक येत आहेत, वडापाव घेत आहेत, खात आहेत. बघा विषय तुम्हाला दिसेल. आणि यात परिवार एकदम जोरात विषय आहे. जरा पूर्ण परिवार आहे, हडप परिवार आपल्या समोर. बंधू काय तुमचं नाव? सागर आणि हडप. तुम्ही आता सेकंड पिढी आहे की तुमचे बंधू होते ते? आधी सेकंड आहे. नुसती घाई, नुसती धावपळ. किती रुपये वडापाव आहे बाबा? 20 रुपये झाला. 20 रुपयाला. हो पाव जरा असा पाव- फ्रेश दिसतो. हो आम्ही स्वतः बनवतो पाव इथे. बेकरी आमची स्वतःची कुठे आहे ती? मागे. मागे बेकरी आहे हो. का? तर दादांचं म्हणणं आहे की बाबा इथे बेकरी आहे, आम्ही स्वतः पाव बनवतो. काय विषय ते बघूया. So, मित्रांनो एकदम फ्रेश पाव इथे सगळे रेडी होत आहेत आणि हे तुम्ही खाऊ शकतात. एक नंबर विषय. आपल्या नाशिकला पण आपण पावचा धंदा चालू करून घेऊ. आपणच वडे विकू, आपणच पाव विकू. सो तुम्ही हे जे पाव वगैरे लादे बनवताय ते सगळ्या या विकतात बाहेर व्यतिरिक्त की हो. स्वतःच्या पावासाठी? आपण स्वतः पण वापरतो. आपल्या दुकानासाठी पण वापरला जातो हे पाव. आणि दुसऱ्या कस्टमरला दिला जातो पूर्ण पाव. कारण का आम्हाला पाव वेळेवर येत नव्हते, म्हणून आम्ही स्वतःचा थोडा आम्ही सगळे कुटुंब बसून एकत्र बसून हा निर्णय घेतला मी बेकरीचा. ही जी मशीन आहे इथलं हे सगळं, हो. इथे सगळा कार्यक्रम चालतो. इथे सगळं चालतं. हे सगळं 3 डे घेत. ओके. सो यांचं लोकेशन एकदम कडक आहे. स्वतःच पाव बनवतात, स्वतःच वडे विकतात, सगळं स्वतःच करतात. वन फॅमिली डुईंग एव्हरीथिंग. हे या परिवाराचं वैशिष्ट्य आहे. 8 सदस्य. सध्या इथे काम करतात. सागर भाऊ तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल, सगळे लोक व्यवसाय करतात, पण कुटुंबात मिळून जो व्यवसाय करण्याची मजा आहे त्याचा आनंद वेगळाच येतो. चला कशातच नाही तो विषय. इकडे बघा मस्त आहे की चुलीवर काहीतरी विषय बनणं चालू. काय बनवताय तिकडे? इकडं आलू बटाटा बनताय लाकडावर. चुलीवरचा वडापाव बनता येईल मित्रांनो याला या ठिकाणी. विषय तसंच आहे. व्हिडिओ एंड पर्यंत बघा. आता लगेच आपण जाऊ खाऊ. व्हिडिओ आवडत असेल तर क्युरिओसिटी पॉईंटला सबस्क्राईब करून घ्या. तुमचा निलेश भाऊ तुमच्यासाठी कर्जतला आलाय खास यार व्हिडिओ करायला वडापावचा. चला. तो वडा जर तुम्ही बघाल तर एकदम मस्त असा शेपच नाही त्या वड्याला. नॉर्मली वडे जास्त गोल असतात वडापाव, पण हा जरा शेपलेस वडा आहे. बट त्याच्या मागे हा जो विषय आलेला आहे त्याच्यामुळे क्रिस्पी दिसतोय हा वडा. हे तर मी नक्की सांगेल तुम्हाला. हो थोडं जवळ आहे, आपण जरा यांना वडा तर दाखवूया. म्हणजे व्हिडिओ बघता एक तर तोंडाला पाणी सुटेल सगळ्या प्रेक्षकांच्या. फुल ऑन गरम वाफ आलेली ह्याच्यातून. सो इतकंच आहे. वडा छान दिसतोय आणि
हडप वडापावची जी खासियत आहे ती यांच्या वडापेक्षा जी मला दुसरी वाटली ती म्हणजे चटणी त्या अजून मला चटणी दाखवतो. ही नॉर्मली आपण जी खातो ती शेंगदाणे चटणी असते, पण ही जी चटणी यांनी केलेली आहे ही चुरा येतो आणि त्याच्यात लसूण मिक्स केलंय. अशा प्रकारे त्यांनी चटणी तयार केलेली आहे. सो दिस इज समथिंग न्यू हटके जे तुम्हाला हडप वडापावला खायला मिळणार आहे. चला आता खाऊन बघूया. सोम भाऊ खाऊन सांगतील कसा लागतं वडापाव. मी ऑलरेडी 3 खाल्ले. ऑलरेडी 3 खाल्ले. तुम्ही जेव्हा सगळं प्रॉपर्टी शोकेस करत होते तेव्हा मी 3 वडापाव वन साइड रेमटवले पाहिजे. कसं अरे यार वाफेचा चटका बसताना कसा आज नेमका पाऊस पडत नाही अनफॉर्च्युनेटली. कर्जतला आम्ही आलेलो आहोत. नाशिकला सगळा पाऊस घेऊन टाकला. निलेश साठी वडापाव खायचा म्हणून पाऊस पडावा मग कर्जतला यावा. सो गाईज मी तर खाल्लाय. माझ्यासाठी टेस्ट इज द बेस्ट बट आय ट्राय अगेन. भाई मुळात मला वडापाव खायला खूप आवडतो. तर त्या वडापाव ना हे जे टेक्स्चर आहे वडापावचं हे असं कंच लागतं खाल्ल्यावर. इज्जत आहे ब्रो, इज्जत आहे. ते चांगलं आहे. वडापाव खरंच चांगलं आहे आणि मेन म्हणजे एकदम गरमागरम तळलेला आम्ही वडापाव खाल्लाय. पाऊस असता तर मजा आली असते. ओव्हरऑल 20 रुपये वडापावची किंमत आहे. एक वडापाव 20ला, 2 20ला, म्हणजे टोटल 40 रुपयाला ही प्लेट आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेज क्युरिओसिटी पॉईंटला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून काय काय नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ सिरीज सुरू झालेली आहे. सोहम भाऊचा आपल्याला मजबूत सपोर्ट आहे. नरेंद्र इथे शेजारी मुंबईमध्ये आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल. आता इथून आम्ही जातो परत रिटर्न नाशिकला. वडापाव खाण्यासाठी खास तुमच्यासोबत आम्ही आलो होतो. थँक्यू सो मच. लव्ह यू.